आपण सेकंड एक्झाम्पल पाहू वर्ड प्रॉब्लेम मधला ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच्यामध्ये काय सेकंड एक्झाम्पल, आउट ऑफ 1900 किलोमीटर we shall traveled some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall traveled by bus. वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जर त्याच्यात दोन कंडिशन दिलेले असणार आहे ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. ते अगोदर आपण एकदा समजून घेऊ एक्झाम्पल काय दिलेलं आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हणजे टोटल डिस्टन्स जे दिले तुम्हाला नाही 1900 किलोमीटर दिलेलं आहे. विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस. विशालने काय केलंय, काही डिस्टन्स जे आहे ते बसने प्रवास केला आहे त्याने. अँड सम बाय एरोप्लेन, आणि काही डिस्टन्स जे आहे ते त्याने एरोप्लेनने काय केलेलं आहे, पार केलेलं आहे किंवा एरोप्लेनने प्रवास केलेला आहे. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड. बसची ॲव्हरेज स्पीड जी आहे ते आहे 60 किलोमीटर पर आवर अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट दी जर्नी. तो पूर्ण प्रवास जो आहे बसचा आणि एरोप्लेनचा तो जो आहे तो पूर्ण ते 5 तासामध्ये विशाल जो करतोय तो कंप्लीट करतोय. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. फक्त काय विचारलं आपल्याला, मग विशालने तो प्रवास जो आहे तो बसने किती डिस्टन्स त्यांनी पार केलेलं आहे, किती अंतर त्यांनी कापलेलं आहे हे आपल्याला त्याच्यावरून आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला अगोदर आपण काय करू, आपल्याला सपोज काय करतो आपण पहा. आपले एक्झाम्पल दोन प्रकारे सोडवत देतो. दोन प्रकार या पद्धतीने तुम्हाला इथं टोटल डिस्टन्स दिलेलं आहे. टोटल डिस्टन्स जे आहे ते टोटल डिस्टन्स दिलेलं आहे 1900 किलोमीटर आणि आपल्याला टोटल टाइम दिलेला आहे जर्नीचा. टोटल टाइम जो दिलेला आहे तो 5 hours दिलेला आहे. ह्या दोन वरून आपल्याला जायचंय. दोन प्रकारे आपलं उदाहरण सोडवता येतं. आपण टोटल टाइम पैकी बसचा जर आपण x hours लागले आणि एरोप्लेनला जर y hours लागलेले असेल तर आपले ह्याची टोटल जे आहे ते 5 या पद्धतीने इक्वेशन तयार होऊ शकतं. आपण जर डिस्टन्स जर सपोज केलं यासाठी आपल्याला टाइम सपोज करावा लागेल. हे जे घेतलं तर आपण टाइम सपोज करावा लागेल. तर आपण सुरुवातीला जर असा विचार केला की बसचे जे ट्रॅव्हलिंग आहे, बसने जे ट्रॅव्हल्स केलंय ते डिस्टन्स जे आहे ते x किलोमीटर जर पार केलं बसने आणि एरोप्लेनने जर y केलं तर ह्याची टोटल डिस्टन्स जे आहे ते आपल्याला 1900 किलोमीटर दिलेले आहे. हे दोन्हीपैकी दोन वेगवेगळे प्रकार आहेत उदाहरण सोडवण्याचे. हे दोन एकाच ह्याच्यामध्ये दोन इक्वेशन तयार होणार नाहीत कारण ह्याच्यामध्ये काय आलेलं नाही, आपण त्याची स्पीड जी आहे ती घेतली नाही ह्याच्यामध्ये. त्यामुळे एक तर प्रकार हा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, ते बसने प्रवास केलेला जो आहे तो x किलोमीटर सपोज करावं लागेल आणि एरोप्लेनने प्रवास केलेला जो आहे ट्रॅव्हलिंग केले ते y किलोमीटर ट्रॅव्हलिंग केलं असं आपल्याला सपोज करावं लागेल. मग या पद्धतीने हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आपण काय करतोय, टोटल टाइम जो आहे तो 5 hours लागलाय. त्याच्यामध्ये बसने प्रवास केलाय तो आपण x hour जर धरला आणि एरोप्लेनचा जो आहे तो y hours घेतात. या पद्धतीने सोडवू. दोन्ही प्रकारे उदाहरण सोडवू शकतो आपण. आपण एक प्रकारे आपण इथे घेतोय सोल्युशन. मी या पद्धतीने सोडवतोय. याचा टाइम दिलेला आहे 5 hours. या पद्धतीने जातोय मी. तर जावं लागेल पहा. लेट विशाल ट्रॅव्हल बाय बस BX hour. जे विशालने जो आहे बसने प्रवास केलेला आहे तो x hours प्रवास केला असं आपण सपोज करतोय. अँड ही ट्रॅव्हल बाय एरोप्लेन BY hours. आणि विशालने एरोप्लेनने जो प्रवास केलेला आहे तो y hours केलाय. हे आपण इथं काय केलेलं आहे, सपोज केलेलं आहे. आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. अजून आपल्याला ॲव्हरेज स्पीड दिलेली आहे. स्पीड ऑफ बस इज इक्वल टू 60 किलोमीटर पर hour and
average speed of aeroplane is equal to 700 किलोमीटर पर आवर आपल्याला काय दिले, दोन्हीच्या स्पीड दिलेल्या आहेत. मग आपण काय काय घेतलेलं आपल्याला काय माहिती, आपण टाइम सांगितलाय की x आवर्स लागेल बसला आणि बसची स्पीड जी आहे ती 60 किलोमीटर पर आवर आहे. नंतर आपण काय केलंय, एरोप्लेनला जो आहे प्रवास जो आहे तो y आवर्स लागतील आणि आपल्याला त्याची स्पीड जी दिली आहे ती 700 किलोमीटर पर आवर दिलेली आहे. वी नो, आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, डिस्टन्स इज इक्वल टू, सायन्स मधला फॉर्म्युला आपला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. या फॉर्म्युलेचा उपयोग करतो आपण. या फॉर्म्युलेचा उपयोग करून आपला म्हणजे विशालने बसचं डिस्टन्स जे आहे ते किती पार केलंय आणि एरोप्लेनचं डिस्टन्स जे आहे ते किती कंप्लीट केलंय हे आपण याच्यावरती काढतोय. देअरफॉर विशाल complete the traveling by bus is equal to, we shall complete the traveling by bus, we shall complete, अजून लक्ष देऊन इथे लिहून देतो मी, डिस्टन्स, we shall complete the distance traveling by bus is equal to, काय होईल पहा, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय लिहिला आपण, स्पीड इनटू टाइम. मग काय होईल आता इथं, स्पीड जी आहे ती 60 किलोमीटर पर आवर आहे आणि टाइम किती लागला आपण सपोज केलाय x आवर्स केले, बसचा जो आहे ते x आवर, 60x किलोमीटर हे झालं डिस्टन्स जे आहे ते कशाने कंप्लीट केलेलं आहे, बसने. नंतर ही कंप्लीट, ही म्हणजे कोण, विशाल, द डिस्टन्स ट्रॅव्हलिंग बाय एरोप्लेन, विशालने एरोप्लेनने जे आहे ते किती किलोमीटर प्रवास केलाय ते आपण काढतोय. त्यातून डिस्टन्स आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. स्पीड किती आहे, एरोप्लेनची स्पीड जी आहे ती 700 किलोमीटर आहे आणि त्याला टाइम जो लागलेला आहे तो टाइम किती आपण y आवर्स घेतले. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टाइम 700 y किलोमीटर, हे झालं काय झालं, डिस्टन्स कव्हर बाय एरोप्लेन विथ द हेल्प ऑफ एरोप्लेन. मग काय दिले उदाहरणामध्ये पहा, पहिलं सेंटेन्स काय दिलं मला, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू आउट ऑफ 1900 किलोमीटर, म्हणजे टोटल डिस्टन्स दिलंय 1900 किलोमीटर. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन काय काय, पहिली कंडिशन काय आपल्याला, आउट ऑफ 1900 किलोमीटर, टोटल डिस्टन्स जे आहे 1900 किलोमीटर आहे. आपण दोन्हीचाही डिस्टन्स काढलं, विशालने बसने ट्रॅव्हलिंग किती केले ते किलोमीटर आपण डिस्टन्स काढले 60x आणि विशालने ते डिस्टन्स जे कंप्लीट केलेले आहे विथ हेल्प ऑफ एरोप्लेन ते दिले 700y आणि टोटल जे आहे ते 1900, म्हणजे काय होईल बाय इक्वेशन, देअरफॉर 60x म्हणजे हे बसने केलेला प्रवास प्लस 700y हा एरोप्लेनने केलेला प्रवास इज इक्वल टू 1900. दिस इज इक्वेशन फर्स्ट. या पद्धतीने आपल्याला पहिले इक्वेशन तयार होईल. आपण कशावरून घेतलेले आपण ते इक्वेशन, आपण सुरुवातीला आपल्याला सांगितलं टोटल डिस्टन्स 1900 किलोमीटर आहे आणि आपण त्याचे टाइम जो आहे तो टाइम आपण x सपोज केलेला होता बससाठी, एरोप्लेनसाठी y सपोज केला होता, त्याची स्पीड दिलेल्या होत्या, त्याच्याने आपण काय केलं, पहिली इक्वेशन आपण तयार केले. बाय सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन बघा, सेकंड कंडिशन आपण याच्यात कशाचा वापर केला, आपण 1900 किलोमीटरचा वापर केला, ऍव्हरेज स्पीड ऑफ बसचा वापर केला, ऍव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेनचा वापर केला, इथपर्यंत आपण आलो. ती पहिली कंडिशन दिली. दुसरी कंडिशन लिहिण्यासाठी इट टेक्स 5 hours टू कंप्लीट दी जर्नी, म्हणजे टोटल जर्नी जो आहे तो कंप्लीट जो केला तो 5 hours मध्ये.
total journey completed in 5 hours. आपण काय घेतलंय पाच सुरुवातीला आपण सपोज केलं होता की बसने जे आहे ट्रॅव्हलिंग केलेली ती x आवर्स केलेली आहे, एरोप्लेनने केलेली y आवर्स केलेली आहे. म्हणजे दोन्ही मिळून काय होईल, बसचे आणि एरोप्लेनचे दोन्ही मिळून जो आहे तो 5 आवर्स जो आहे तो जर्नी किंवा प्रवास कंप्लीट केलेला आहे. म्हणून काय होईल कंडिशन आपल्या सेकंड x म्हणजे हा बसने केलेला प्रवासाला लागलेला वेळ प्लस y एरोप्लेनने प्रवासाला लागलेला वेळ इज इक्वल टू 5. दिस इज आवर सेकंड कंडिशन और सेकंड इक्वेशन. हे दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. हे दोन इक्वेशन तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता. बाय एलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल, डिटर्मिनंट मेथड म्हणजे क्रॅमर्स रूल, आपल्याला जी सोपी वाटते त्या पद्धतीने आपण सोडवतोय. आता अजून एक लक्षात घ्यायचं आपल्याला की आपल्याला काय विचारलंय, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. फक्त बसच विचारलंय. बसने प्रवास किती किलोमीटर केला हे विचारलंय आणि आपण इथं गेले आपण पहा विशाल कंप्लीट द ट्रॅव्हलिंग बाय बस 60x किलोमीटर. म्हणजे आपल्या याची व्हॅल्यू काढायची आहे. तर म्हणजे काय काढणार 60x मध्ये 60 तर ॲव्हरेज स्पीड आहे आणि टाइम जो लागलाय तो काढायचा आपल्याला. म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची. आपण x ची व्हॅल्यू काढतोय. आपली x ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला y या व्हेरिएबलचं काय करणं आपल्याला इलिमिनेशन करावं लागेल. म्हणजे y चे कोएफिशियंट आपल्याला इक्वल करावे लागतील. इथं y ला कोएफिशियंट 1 आहे, इथं y ला कोएफिशियंट 700 आहे. आपण काय करतोय या इक्वेशनला जर 700 ने मल्टिप्लाय केलं तर y चा कोएफिशियंट 700 होईल. म्हणजे टर्म 700y होईल आणि इथे 700y मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 700. इक्वेशन 2 ला 700 ने मल्टिप्लाय करतो आपण. काय होईल पहा. देयरफॉर 700x plus 700y is equal to 7 5 is 35 and here 2 0. This is equation 3. आता आपल्या लक्षात येईल इक्वेशन 1 मध्ये सेकंड टर्म जे आहे ते 700y आहे. इक्वेशन 3 मध्ये सेकंड टर्म जे आहे ते 700y आहे. म्हणजे ह्याचे जर आपण सबट्रॅक्शन केले त्या दोन्ही टर्म सारखे असल्यामुळे ते कॅन्सल होतील. सबट्रॅक्शन करतोय आपण. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 मधून आपण फर्स्ट काय करतोय सबट्रॅक्ट करतोय. अगोदर थर्ड इक्वेशन घेऊन 700x प्लस 700y इज इक्वल टू 3500. आपण हे कशामध्ये घेतलं वरती ह्याच्यामध्ये थर्ड इक्वेशन जे आहे त्यातले कोएफिशियंट जे आहेत हे कसे लार्ज येतं त्या तुलनेत काय ते स्मॉलर आहेत. हे दोन्ही सारखे कॅन्सल होणार आहे म्हणून आपण त्याच्यातून हे सबट्रॅक्ट केलेलं आहे 3 मधून फर्स्ट. नंतर फर्स्ट इक्वेशन 60x प्लस 700y इज इक्वल टू 1900. सबट्रॅक्शन करायचे आपल्याला माहिती सबट्रॅक्शन करत असताना सेकंड इक्वेशनचे साइन बदलावे लागतात. मग काय होईल हे ओरिजिनल ह्याला 60 ला पॉझिटिव्ह साइन आहे हे निगेटिव्ह होईल, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह होईल, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह होईल. सबट्रॅक्शन करत 700 minus 60 here 0 minus 0 0 10 minus 6 4 carried out 1 7 minus 1 6 640x. हे 700y minus 700y कॅन्सल होणार आहे इज इक्वल टू here subtraction 0 0 15 minus 9 6 carried out 1 3 minus 2 1 1600. Therefore we find the value of x. Therefore x is equal to 1600 divided by 640. हे मल्टिप्लाय मध्ये पण डिवाइड मध्ये जातील. भाग देऊ आपण. हे 0 कॅन्सल विथ दिस 0 डिवाइड बाय 16 16 4 जा 64 and 16 10 जा 160 or 16 1 जा 16 here 0 as it is. What we get the value? X is equal to 10 divided by 4. If we take the simplest form, divide 10 by 4, what do we get? Therefore here 4 2 is 8, remaining 2 we cannot divide it by 2 by 4. Therefore here decimal, again 2 we take 0, we get 20. 4 5 is 20, 2.5. What is the value of x? X is equal to 2.5. What is x? We have to suppose here let विशाल ट्रॅव्हल बाय बस बी x आवर्स. म्हणजे विशालने काय केलं ट्रॅव्हलिंग जो केलेला आहे
तो 2.5 आवर जो केलेला आहे तो काय केला त्याने प्रवास केलेला आहे. आपल्याला विचारलंय डिस्टन्स काढायचं आपल्याला विचारलंय फाइंड द डिस्टन्स विच आर ट्रॅव्हल बाय बस. देअरफॉर we shall complete the traveling by bus is equal to 60x. Put the value here. 60 into x means 2.5 is equal to, here without decimal this is 25. Multiply 60 and 25. 25 into 0, 25 into 6, that is equal to 150. Here decimal again one digit, therefore decimal take here. What is our answer here? 150 kilometer means we shall complete the traveling by bus is 150 kilometer. Therefore we write the answer. Therefore distance cover with bus by विशाल, कोणी कव्हर केलंय विशालने, दॅट इज इक्वल टू 150 किलोमीटर. या पद्धतीने काय करायचं, कोणतं इक्वेशन जे आहे, कोणतं एक्झाम्पल जे आहे काय होते त्यामध्ये दोन कंडिशन दिलेल्या असतील, त्या दोन कंडिशन आपल्याला या पद्धतीने आपल्याला मांडता आल्या पाहिजेत आणि आपण या पद्धतीने एक्झाम्पल घेतो. हे जर आपण वेगळ्या पद्धतीने जर एक्झाम्पल सोडवलं, शॉर्ट मध्ये सांगतो मी इथं, तर तुम्हाला सांगितलं तुम्ही काय करायचं आहे. काय होईल पहा, दुसऱ्या पद्धतीने जर आपण विचार केला तर आपण आउट ऑफ 1900 किलोमीटर जे आहे वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स, जर आपण एक सपोज केलं, बसचं डिस्टन्स एक सपोज केलं आणि एरोप्लेनचं जर वाय सपोज केलं, तर आपल्याला इक्वेशन हे x प्लस वाय इज इक्वल टू 1900 टोटल डिस्टन्स. आपण काय सपोज करतोय, तर डिस्टन्स सपोज करतोय. एक्स जर आपण बसचं डिस्टन्स घेतलं असतं, वाय हे जे आहे एरोप्लेनचं डिस्टन्स जर कव्हर केलं असं लिहिलं असतं आपण, तर फर्स्ट इक्वेशन असं तयार झालं असतं. सेकंड इक्वेशन कसं तयार होईल तेही समजून घ्या, दोन्ही सोडवता येईल त्या पद्धतीने. आता आपल्याला काय काय माहिती आहे, ऍव्हरेज स्पीड माहिती आहे बसची, एरोप्लेनची माहिती आहे, आणि आपल्याला काय माहिती आहे, इथं आपण एक्स वाय जे सपोज केलंय ते काय केलं, डिस्टन्स सपोज केलंय. आता फॉर्म्युला जो आहे तो डिस्टन्स इक्वल स्पीड इंटू टाइम, पण आपल्या इथं आपल्याला काय माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे आणि स्पीड माहिती आहे, आपल्याला टाइम काढावा लागेल. मग टाइमचा फॉर्म्युला काय होईल याच्यावर, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, स्पीड जे आहे ते डिवाइड मध्ये होईल. दुसरं इक्वेशन कसं काय होईल पहा, एक्स जे आहे ते डिस्टन्स आहे बसचा, आपण काढतोय सुरुवातीला एक्स हे डिस्टन्सचं आहे, ते बसचं आहे, ती बसची स्पीड जी आहे ती 60 आहे, प्लस नंतर एरोप्लेनचं डिस्टन्स जे आहे ते वाय आहे, त्याची स्पीड जी आहे ती 700 आहे, इज इक्वल टू, आणि हा आता काय काढला आपण, टाइम काढलाय, टाइम कव्हर बाय बस एक्स अपॉन 60, टाइम कव्हर बाय एरोप्लेन वाय अपॉन 700 इज इक्वल टू, आणि टोटल डिस्टन्स जे कव्हर केले त्याने तर टाइम किती लागलाय 5 आवर्स. तर हे आपण जर फर्स्ट इक्वेशन घेतलं, हे सेकंड इक्वेशन घेतलं, तर या पद्धतीने सोडवता येतं. जी सोपी वाटते पद्धत आपल्याला त्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. हे याला काय करावं लागेल, याचा एलसीएम काढावं लागेल आणि त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून मी काय केलं होतं, मी सोप्या पद्धतीने इक्वेशन घेतलं होतं, एक्स प्लस वाय इक्वल टू 5, आणि हे इक्वेशन तयार झालं होतं आपलं 60x प्लस 700 y इज इक्वल टू 1900. दोन्हीपैकी कोणत्या एका पद्धतीने सोडवलं तरी चालतं, त्या पद्धतीने आपण सोडून पाहावं.